जीवनाने ज्यांना पूर्णपणे खचून टाकले होते, त्या गोविंदरावांच्या जीवनात नेमके काय घडलं होतं, त्यांच्यासोबत घडलेलं रहस्य आजही कुणालाच माहीत नव्हतं. चला तर ही कथा पाहूया. एका मोठ्या आणि श्रीमंत घरात गोविंदराव नावाचे एक वृद्धगृहस्थ आपला मुलगा माधव आणि सून सविता यांच्यासोबत राहत होता. त्या घराच्या प्रत्येक भिंतीवर त्यांच्या दिवंगत पत्नी ललिता यांच्या आठवणी कोरल्या गेल्या होत्या. त्यांच्या हसण्याचा आवाज जणू अजूनही त्या घरात घुमत होता. पण ललिता यांच्या निधनानंतर ते घर गोविंदरावांना स्मशानासारखं ओसाड वाटू लागलं होतं. गोविंदराव हळू आवाजात म्हणाले, अगं ललिता, तुला जाऊन आज 10 दिवस झाले. तुझी रिकामी खुर्ची पाहवत नाही. घरातील हा शांतपणा आता माझ्या कानात कर्कश आवाजासारखा घुमू लागला आहे. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात, अहो ऐका ना, मी स्पष्टपणे बोलते. तुमच्या वडिलांचं हे दिवसभराचं रडगाणं आता माझ्याकडून सहन होत नाही. त्यांच्या दुःखामुळे संपूर्ण घरात नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. अगं सविता, मी तरी काय करू? ते माझे वडील आहेत. एखाद्या जुन्या वस्तूंसारखे त्यांना घराबाहेर फेकून देता येणार नाही. अहो का नाही, त्यांच्या नावावर असलेले पुश्तैनी दागिने आणि जमिनीचे कागदपत्र आधी आपल्या नावावर करून घ्या, मग त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात सोडून या. इतक्यात ते गोविंदरावांवर ओरडत म्हणाली, अरे म्हाताऱ्या, किती वेळा सांगितलं आहे, खोकताना तोंडावर रुमाल धरत जा. तुमच्या आजारांचे जंतू संपूर्ण घरभर पसरत आहेत. अहो बाबा, जर या घरात शांततेने राहायचं असेल तर मर्यादा पाळा. खरं सांगायचं तर आता तुम्ही आमच्यावर ओझं बनत चाललात. गोविंदराव काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपल्या दिवंगत पत्नी ललिता यांची जुनी शाल छातीशी घट्ट धरली आणि शांतपणे घराबाहेर पडले. त्यांचा नेहमीचा आसरा म्हणजे गावाबाहेरील दाट जंगल. तेच जंगल जिथे ते कधी काळी ललिता यांच्यासोबत फिरायला जात असत. एके संध्याकाळी जंगलातील गडद शांततेत त्यांना एखाद्या प्राण्याच्या वेदनादायी विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर एक मोठा काळा कुत्रा काटेरी झुडपात अडकला होता. तो वेदनेने तडफडत होता. गोविंदराव काळजीने म्हणाले, अरे बापरे, अरे काय झालं रे मित्रा? या झुडपात असा कसा अडकलास? थांब, तू अजिबात घाबरू नकोस. मी तुला लगेच या संकटातून बाहेर काढतो. गोविंदरावांनी अलगद त्या कुत्र्याची सुटका केली. त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले, तूही माझ्यासारखाच एकटा आहेस का रे? असं वाटतं या जगात तुझीही काळजी घेणार माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. घाबरू नकोस. तुझी जखम फार खोल नाही, फक्त किरकोळ खरचटलं आहे. काही दिवसात ती पूर्ण बरी होईल. आजपासून आपण दोघे मित्र आहोत. माझ्यासोबत घरी चल. आपण दोघं एकमेकांचा एकटेपणा दूर करू. गोविंदराव त्या कुत्र्याला घेऊन घरी आले, पण दारातच सविताने त्यांना अडवलं. अहो बाबा, हा घाणेरडा आणि दुर्गंधी येणारा कुत्रा घरात कशाला आणलात? आधीच कमी त्रास आहे का? आता या भटक्या कुत्र्याची घाणई आम्ही सहन करायची का? अगं सुनबाई, या मुक्या जीवाला दुखापत झाली आहे. फक्त 2 दिवस त्याला इथे राहू दे. मी त्याला माझ्याजवळ एका कोपऱ्यात ठेवेन. तो कुणालाही त्रास देणार नाही. अहो बाबा, तुम्हाला स्वतःची काळजी सुद्धा घेता येत नाही. मुलाच्या कमाईवर जगता आणि आता या कुत्र्याला पाळण्याची हौस सुचली आहे. त्याची जबाबदारी घेण्याची तुमची तरी काय पात्रता आहे? हो बाबा, हा कुत्रा आताच या घराबाहेर गेला पाहिजे. नाहीतर आमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नका. त्याला लगेच इथून घेऊन जा. गोविंदरावांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. त्यांनी शांतपणे त्या कुत्र्याला उचलून घेतलं आणि पुन्हा त्या दाट जंगलाच्या दिशेने निघाले. जंगलात पोहोचल्यावर त्यांनी कुत्र्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं, अरे राजा, माझ्यासाठी हा अपमान आता रोजचाच झाला आहे. जणू या जगात मी फक्त हेच दुःख सहन करण्यासाठी जिवंत आहे. पण तू अजिबात काळजी करू नकोस.
मला कितीही संकट आली तरी तुला कधीही एकटं सोडणार नाही. गोविंदरावांनी जंगलात एक छोटीशी झोपडी बांधली. रोज ते घरातून आपल्या वाट्याची अर्धी भाकरी वाचून आणत आणि ती राजासोबत वाटून खात. तासनतास ते आपल्या दिवंगत पत्नी ललिता यांच्या आठवणी राजाला सांगत बसत. मग असेच दिवस सरत गेले. काळाच्या ओघात गोविंदराव आणि राजा यांच्यात अतूट जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. दिवसभर ते दोघं एकत्र खेळत आणि आनंदाने वेळ घालवत असत. एके दिवशी गोविंदराव हसत म्हणाले, काय रे राजा, आज पुन्हा माझी काठी लपवलीस का? अरे राजा, तूही अगदी ललिता सारखाच खट्याळ होत चाललायस. ती सुद्धा माझ्या वस्तू लपून माझा गोंधळलेला चेहरा पाहण्यात खूप आनंद मानायची. राजा अलगद गोविंदरावांच्या जवळ आला आणि त्याने आपलं डोकं त्यांच्या गुडघ्यावर टेकवलं. त्याच्या सोनेरी डोळ्यात गोविंदरावांविषयी अपार प्रेम, आदर आणि निष्ठा दिसत होती. एवढी माया आणि आपुलकी त्यांना स्वतःच्या मुलाकडूनही कधी मिळाली नव्हती. गोविंदराव प्रेमाने म्हणाले, अरे राजा, माहित आहे का, ललिताला चमेलीची फुलं खूप आवडायची. तुझ्या डोळ्यातही मला तिच्यासारखाच निरागसपणा दिसतो आणि तुझ्या जवळ आलं की मला जणू चमेलीच्या फुलांचा मंद सुगंध जाणवतो. अरे हसू नकोस, मला ठाऊक आहे, ललिताच्या आठवणींमध्ये रमून मी जरा वेडाच झालो आहे. दुसरीकडे हे सर्व पाहून सविताच्या मनात मात्र मत्सराची आग धगधगू लागली. गोविंदराव राजाच्या सहवासात हळूहळू पुन्हा आनंदी होत होते. हे तिला अजिबात सहन होत नव्हतं, कारण त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्याचा तिचा डाव पूर्णपणे फसणार होता. मग थोड्या वेळाने ती माधव जवळ जाऊन म्हणाली, अहो, ऐकलत का? तुमचे बाबा दिवसेंदिवस मानसिक संतुलन गमावत चालले आहेत. अगं, तुला हे कोणी सांगितलं? अहो, मला कोण सांगणार? संपूर्ण गावात हाच विषय सुरू आहे. माझं ऐका, त्यांना आता या घरात ठेवणं सुरक्षित नाही. मी तर असंही ऐकलं आहे की जंगलातून ये जा करणाऱ्या निरपराध लोकांवर तुमचे बाबा हल्ले करू लागले आहेत. अगं, हे कसं शक्य आहे? बाबा घरी तर अगदी शांत आणि सामान्य वागतात. मी त्यांना कधी कोणावर हात उचलताना पाहिलं नाही. अहो, तुम्हाला काय माहित, दिवसभर तुम्ही कामावर असता. त्यांच्या या विचित्र वागण्याचा त्रास मला सहन करावा लागतो. माझं जगणंच अवघड झालं आहे. अगं, ठीक आहे, आज बाबा घरी येऊ देत. त्यांच्या या रोजच्या नाटकाचा आज कायमचा शेवट करतो. मग थोड्याच वेळात गोविंदराव थकलेल्या पावलांनी घरी परतले. पण घरातील वातावरण आधीच विषारी बनलं होतं. काय झालं रे माधव, तुम्ही दोघं माझ्याकडे असे रागाने का पाहत आहात? सगळं ठीक आहे ना? अहो बाबा, किती निरागस असल्याचं नाटक करता, जणू तुम्हाला काहीच माहित नाही. सांगा बरं, तुम्ही बाहेरच्या लोकांवर हल्ले का करता? हो बाबा, हे काय सुरू केलं आहे तुम्ही? संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. तुम्हाला नेमकं काय हवं आहे? अरे माधव, मी आयुष्यात कधी एखाद्या मुक्या प्राण्यालाही त्रास दिलेला नाही. मग माणसांवर हल्ला करण्याचा प्रश्नच येत नाही. तुला हे खोटं कोणी सांगितलं? अहो बाबा, म्हणजे मी खोटं बोलते आहे असं म्हणायचं आहे का? मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुम्हाला लोकांच्या अंगावर धावत जाताना पाहिलं आहे. नाही ग सुनबाई, माझा तसा अर्थ नव्हता. तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. पण बाबा, आम्ही तुम्हाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण आई ललिता यांच्या आठवणींमध्ये रमून तुम्ही दिवसेंदिवस मानसिक संतुलन गमावत चाललात. अरे माधव मुला, स्पष्टपणे सांग ना रे, तुला नेमके काय हवं आहे? बाबा, बस झालं हे जंगलात जाण्याचं आणि वेड्यासारखं वागण्याचं नाटक. हे कागद घ्या, या जमिनीची मालकी आमच्या नावावर करा आणि या घरातून कायमचे निघून जा. अरे मुला, ही जमीन तुझी आई ललिता हिची शेवटची आठवण आहे. तिने ती खूप जपून ठेवली होती. मला पूर्णपणे बेघर करू नकोस. अहो बाबा, लगेच अंगठा लावा, नाहीतर आताच तुम्हाला वेडे ठरून गावाबाहेर हाकलून देऊ.
आणि तसंही गावकऱ्यांवर हल्ला केल्याच्या गोष्टीमुळे तुम्ही आधी स्वतःला वेडा असल्याचं सिद्ध केलं आहे. अरे मुलांनो, माझ्या मृत्यूनंतर हे सर्व काही तुमचंच होणार होतं. पण असो, आता मी निघतो. इतकं बोलून गोविंदरावांनी थरथरणाऱ्या हातांनी कागदपत्रांवर अंगठ्याचा ठसा उमटवला. डोळ्यात अश्रू आणि मनात असहाय्य वेदना घेऊन त्यांनी त्या घराचा उंबरठा कायमचा ओलांडला. ते थेट जंगलातील आपल्या छोट्याशा झोपडीत जाऊन कोसळले. आता त्यांच्याकडे ना स्वतःचं घर उरलं होतं, ना जगण्याची कोणतीही आशा. अरे राजा, आज मी पूर्णपणे हरलो. ललिताची शेवटची आठवणही त्यांनी माझ्याकडून हिरावून घेतली. अगं ललिता, मला तुझ्याजवळ बोलावून घे. अचानक राजा उठून उभा राहिला. गोविंदरावांची तडफड पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. तेवढ्यात एक गंभीर आवाज घुमला. अरे गोविंदराव, आता रडणं थांबव. अन्यायाचा अंत होईल. आता न्याय मिळेल. अरे राजा, हा कसला चमत्कार आहे. त्याच वेळी घरात माधव घाबरून ओरडला. अगं सविता, बघ या भिंतीमधून हा धूर कसला बाहेर येत आहे. अगं सविता, बघ कागदपत्र जळत आहेत. तेवढ्यात घराच्या भिंती जोरजोराने हादरू लागल्या. माधव आणि सविता घाबरून जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले आणि थेट जंगलाच्या दिशेने धाव घेतली. जंगलात राजा गोविंदरावांसमोर उभा राहिला. त्याचा आवाज आता दिव्य आणि गंभीर झाला होता. मी तुझा रक्षक आहे. सांग, तुला काय हवं आहे. तुझं सगळं दुःख मी आता दूर करू शकतो. तुला अमाप संपत्ती हवी आहे का, की जगातील सर्वात मोठी शक्ती? हवं असेल तर तुझं तारुण्य मी तुला परत देऊ शकतो. सांग, तुझी इच्छा काय आहे? नाही रे राजा, मला यापैकी काहीच नको. अरे मग सांग, तुला नेमकं काय हवं आहे? तू जे मागशील ते तुला मिळेल. अरे राजा, मला फक्त माझ्या ललिता जवळ जायचं आहे आणि एवढीच प्रार्थना आहे की पुढच्या जन्मातही तूच माझा जिवलग मित्र बनून माझ्या आयुष्यात यावंस. अरे जशी तुझी इच्छा. आता तुझ्या सर्व दुःखांचा अंत झाला. इतक्यात राजाने आकाशाकडे पाहत एक लांब करून आरोळी दिली. क्षणार्धात प्रचंड वारे वाहू लागले. आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि तेजस्वी दिव्य प्रकाशात गोविंदरावांचे संपूर्ण शरीर लखलखू लागले. पुढच्या क्षणी ते त्या दिव्य प्रकाशात विलीन झाले. एका बाजूला लोभापायी स्वतःच्या वृद्ध वडिलांना आयुष्यभर दुःख देणारे माधव आणि सविता यांचं आयुष्य शापासारखं बनलं, तर दुसऱ्या बाजूला गोविंदराव आणि ललिता यांचं कायमचं पुनर्मिलन झालं. आणि राजा तो आजही त्या बागेचा निष्ठावान रखवालदार बनून आपल्या मित्राच्या आठवणी जपत तिथेच उभा आहे. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, आई वडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं धन असतात. त्यांचा अपमान, छळ किंवा स्वार्थासाठी केलेला विश्वासघात कधी सुख देत नाही, पण प्रेम, माया, निष्ठा आणि कृतज्ञता यांचं फळ नेहमी चांगलं मिळतं. मुक्या प्राण्यांची निष्ठा अनेकदा माणसांपेक्षाही मोठी असते. म्हणून प्रत्येक जीवाशी प्रेमाने आणि करुणेने वागावे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.